हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर कशा सगळे, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. मी आजारी आहे म्हणून व्हिडिओ नाही आले, 2 दिवस झाले व्हिडिओ नाही आले. लग्नाचा व्हिडिओ टाकायचं म्हणलं की काही ना काही मध्ये कामच येतं. मधीच तिकडं आधी तिथं इकडं चालली जाते, नाही तर मधीच आजारी पडते, नाहीतर काही ना काही गडबड होते. काहीतरी अडथळेच येतात लग्नाचा व्हिडिओ टाकायचं म्हणलं की. तुम्हाला वाटतं लग्नाचा व्हिडिओ टाकत नाही. आणि कोणतरी बावडट बेजाचं त्यांनी कमेंट केली ती म्हणे हिला सुरुवातीला लग्नाचा व्हिडिओ टाकते म्हणून व्ह्यू मिळवले. तर दादा, तू लग्नाचा व्हिडिओ बघितला नाही का? शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ आहे बाबा, पूर्ण विधानासहित व्हिडिओ आहे. तेवढा तर व्हिडिओ माझा ते काय म्हणते ब्लॉगिंगमध्ये पण नाही आहे. तेवढा व्हिडिओ तू 1-1.5 मिनिटामध्ये लग्नाचा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे, तरी तू असली कमेंट करतो. मला काही पटली नाही बरं का. तर मित्रांनो, तुमचा नाश्ता वगैरे झालात का? आमचं इकडं नाश्ता आता होणार. मिस्टर चाललेत कामावर, यांना शिकवून देते म्हणलं तुम्ही ब्लॉगिंग करत जा, बोलत जा जरा. हाय, हॅलो फ्रेंड, नमस्कार, गुड मॉर्निंग असं म्हणत जा. तर ते म्हणत नाही, म्हणा हाय हॅलो. झालं का? गुड मॉर्निंग. अजून बस चटका लागला. तर चांगले कमेंट करत जा. मला अवतार असं आता हे कामावर चालले, परत कामावर चालले जातात, मग दिवसभर नसतात, मग मला व्हिडिओ बनवायला, यांच्यासोबत व्हिडिओ बनवायला टाईम नसतो. त्यामुळे मग मी आता मला असल्या अवतारामध्ये व्हिडिओ बनवते. काय करू? तर कसं आहे, येईल लग्नाचा व्हिडिओ आज तरी येईल, प्रयत्न करते. कारण माझी तब्येत खराब झाली राहा, थोडंसं समजून घेत नाही. त्यानंतर असतात काही गोष्टी. आता तिकडे आजी तिथं इकडे गेली, त्यामुळं जरा पेंडिंग पडलं. व्हिडिओ टाकायचं म्हटल्यावर एडिटिंग नको का करायला? का तुम्हाला येते का एडिटिंग करता? करून देता का? यांना आलं असतं एडिटिंग करतात, यांनी करून दिलं असतं, पण यांना एडिटिंग करता येत नाही. मग काय करावं? सगळी जिम्मेदारी माझ्यावर आहे. शूट बी मीच करायचं, एडिट बी मीच करायचं, व्हिडिओ थंबनेल मीच करायचं. वाटतंय तेवढं सोपं आहे का? एक जण कोण बावडट आहे अजून म्हणे, लालत आहे म्हणे युट्यूबच्या पेमेंटवर जगता म्हणे तुम्ही. अरे देवा, तुला विकत घेऊन कामाला लावायची थांब इकडं आता भांडे धुण्याला. काहीतरी उभं माणसाने बडबड करावं का? कमेंट करायला हात दिले म्हणून काही बी कमेंट करावा का? आम्ही जास्त मोठेपणा सांगत नाही, पण तुला कामाला नक्की लावू शकते बघ घरातून. का? नवऱ्याच्या पगारावर गरज नाही, युट्यूबच्या पगाराची. गेले ते दिवस जेव्हा व्ह्यूची गरज होती. आता व्ह्यूची गरज नाही, कशाची गरज नाही. तर चांगले कमेंट करत जा जरा. या खिचडी खायला, रात्रीची वाचलेली खिचडी नाश्ता करायला. तर व्हिडिओ येईल लग्नाचा, आज येईल. आज मी प्रयत्न करते पोस्ट करण्याचे. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.